तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या 10 जूनला सकाळी 10 वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित पुण्यात करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे हा वर्धापन दिन मागच्या वर्षी आम्ही अहमदनगरला आयोजित केला। प्रचंड पाऊस त्यावेळी आम्हाला अनुभवायला मिळाला आधी 4 दिवस, आणि ते सगळं मैदान दुरुस्त करेपर्यंत आम्हाला बरेच उठाबशा काढाव्या लागल्या, आणि त्यामुळं 10 जूनला यावर्षी पण आपण जर वेदर कंडिशन्स बघितल्या असत्या तर 8-9ला देखील पाऊस होता, 10 जूनला पाऊस दाखवत नव्हता, आणि त्यामुळं याच्यात रिस्क घेऊ नये अशी आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली, आणि रवींद्र नाट्य मंदिर या संरक्षित याच्यात महाराष्ट्रातनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रित केले, आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे। बालगंधर्व गेल्या महिन्याभरापासून जी चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, विशेषतः अजित पवार गटातले नेते जे आहेत उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देतात, 2 पवार एकत्र आले तर आम्हाला त्याच्यासारखा आनंद होणार नाही। खरंच याची काही चर्चा सुरू आहे का, किंवा सातत्यानं वारंवार जी चर्चा केली जाते त्याच्यामध्ये किती याच्यात कोण विचारला जातोय हेच कळलं नाही। प्रसारमाध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसते की दोन्ही पक्ष एकत्रित यावे, हे दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं याच्यासाठी कंड्युसिव्ह वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे। म्हणजे त्याचं काही तुम्हाला आनंद आहे की त्याच्याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया वेगळी? तुम्ही गेले काही काळ फार पॅसिव्ह आहात अशी सुद्धा चर्चा पक्षामध्ये, फार बोलत नाहीत। TV 9चं काल मी बघितलं की मी कशात गेलोय, अज्ञातवासात गेलोय। असं आहे की अज्ञातवासात जाण्याचा प्रश्न नाही, आम्ही महाराष्ट्रात आमचं पक्ष उभारणीचं बांधणीचं काम करतोय। आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचा, बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरू। तुमच्यासारखंच ठाकरे फॅमिलीचे सुद्धा एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत मुंबईत, महायुती, मनसे, त्यांनाही प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत एकत्रित केलेलं दिसतंय, आणि ते दोघं एकत्रित येत आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही। मात्र त्यांचे मानवी भाऊ जे आहेत चंद्रकांत वैद्य ते प्रयत्न करतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे। विशेषतः पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरेंच्या सभा त्यांचं म्हणणं असं आहे की 2 शक्ती एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय, अशी सुद्धा तुमच्यावरती टीका केली आहे। नाही, महाविकास आघाडीचं एकत्रित एक त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही डिफाईन झालंय का महाविकास? शिवसेनेचा निर्णय आहे। शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत। या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे, शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे। म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले? सेना मनसे, राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही, आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही, पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत, त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत काही निर्णय झालाय का? महाविकास आघाडी म्हणूनच तुम्ही लढणार आहात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत? सर्व तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून आमचा। राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केले निवडणूक आयोगाच्या बद्दल, त्याबद्दल राहुल गांधींनी जे पक्ष जनता पक्षच त्यांना उत्तर द्यायला लागले। भारतीय जनता पक्ष कामकाजाच्या पद्धतीबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत, आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे नेते व्हायला लागलेत। हे योगायोग आहे
का ते ओन करतायत, हा दोन्हीतला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होईलच. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले लेखानेच राहुल गांधीच्या लेखाला. त्यांनी उत्तर देणं शक्य आहे आणि शेवटी निवडणूक आयोगाने उत्तर देणं जिथं अभिप्रेत आहे, तिथं इतरांनी उत्तर दिलं तर त्याचं. अनिल तटकरेंचं म्हणणं आहे की आपण तो जो राष्ट्रवादी पक्ष आहे अजित पवारांच्या नेतृत्वात, तर तिथे सामूहिक नेतृत्वामध्ये निर्णय घेतले जात आहेत. तिकडे असताना जी परिस्थिती होती, म्हणजे पवारसाहेब जे जरी तुम्ही निर्णय घेतले जातात, हा फरक त्यांनी सांगितलं. तिकडे अजित पवार निर्णय घेतात अशी माझी प्राथमिक माहिती आहे, पण ते म्हणत असतील तर माझा त्या पक्षाचा अभ्यास कमी आहे, त्यामुळं मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.